नमस्कार, विणाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला आज मस्तपैकी मालवणी पद्धतीने काळ्या वाटाण्याचं सांबार तयार करूया. त्यापूर्वी मी रात्रीचे हे काळे वाटाणे भिजत घातले, सकाळी वेचून धुवून घेतले. त्याच्यानंतर आपण हे कुकरमध्ये टाकले, शिजण्यासाठी पाणी टाकले आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. इथे बघा आपल्याला लागणारे एक मालवणी वाटण, तर त्याच्यासाठी मी इथे कांदा आणि खोबरं तुम्हाला दाखवले साधारण अंदाज येण्यासाठी मालवणी पद्धतीचं वाटण कसं करायचं ते. तर इथे आपण कांदा बघा थोडासा असा तांबूस भाजून घेतोय आणि नंतर तेल टाकतोय. ह्याच्यात आपण लसूण आणि आलं सुद्धा टाकतोय. त्याच्यामुळे मालवणी जेवणात तुम्हाला आलं लसूणची जास्त जी लोक असं पेस्ट टाकताना दिसणार नाहीत, कारण आमच्या वाटणामध्ये आलं लसूण असतं. आणि जेव्हा पण असे सांबारे वगैरे तयार करतो ना, तर त्याच्यात थोडीशी आम्ही मिरी टाकतो. तर मिरी सुद्धा टाकली आहेत. कांदा एवढा भाजला की ह्याच्यात मी खोबरं टाकते. मग ओलं टाका सुकं टाका, दोन्ही खोबरं चालतं, कुठचंही वापरलं तरी तुम्ही, किंवा दोन्हीमधचं थोडं थोडं जरी खोबरं वापरलात ना तरी सुद्धा चालू शकतं. अजून खमंगपणा वाढणार आहे सांबाराचा. तर इथे बघा आपण छान असं हे कांदा खोबऱ्याचं वाटण जे आहे मालवणी वाटण ते चांगलं असं परतून घेतोय हे बघा. आणि त्यानंतर असंच कढईत ठेवलं ना की अजून चांगलं मुरतं. इथे आपले वाटाणे सुद्धा चांगले शिजलेत, दाखवते तुम्हाला. बघा किती मस्तपैकी शिजलेत ते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा FBला असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर आता हे बघा मी जेवढं वाटण पाहिजे ना तेवढंच घेतलंय. कधी पण कडधान्यापेक्षा थोडं कमी वाटण वापरायचं, तरच ते सांबार किंवा कुठची मालवणी आमटी असू देत चवीला चांगली लागते. तर आपण वाटणामध्ये थोडेसे वाटाणे सुद्धा टाकले आणि मग थोडं फिरवून अजून एकदा घेतलंय. इथे बघा फोडणीमध्ये आपण कांदा लसूण कढीपत्ता टाकलाय. छान फोडणी परतल्यानंतर हळद आणि मालवणी मसाला टाकलाय बघा. आणि तोही चांगला परतल्यानंतर आपण ह्याच्यात थोडंसं वाटण टाकूया. तर इथे मी बघा मालवणी वाटण टाकते थोडंसं आणि तेही परतते. ह्याला काय मी तेल सुटेपर्यंत परतणार नाहीये. आणि मालवणी जेवणामध्ये थोडं तेल कमीच असतं, माझ्या तर जेवणामध्ये जास्तच कमी असतं, मी तेल खूप कमी वापरते. इथे आपण उकडून घेतलेले वाटाणे टाकलेत. नेहमी कडधान्याची जेव्हा आपण अशी आमटी करतो किंवा हे सांबारे करतो ना, तर थोडंसं कडधान्य हे वाटाणे वगैरे असतात ते वाटून घालायचे, मग ह्याची चव अजून वाढते. आणि हे जे सांबारे असतात ना, हे तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर भाताबरोबर खाऊ शकता. आणि अगदी म्हणजे खाताना जसं आपण चिकन मटण खातो ना तसं हे सांबार लागतं. तर इथे मी कोकम आणि मीठ टाकते. आणि तुम्हाला घट्ट पातळ किती पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. आणि ह्याला चांगली दणकावून आता आपण उकळी काढूया. बघा सांबाराला मस्तपैकी उकळी आली आहे, कलर पण छान आलाय, वास तर घरात अक्षरशः दरवळत होता. आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. आणि आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया. इथे आपलं मस्तपैकी मालवणी पद्धतीने सांबार तयार झालेलं आहे. असं नक्की करून बघा, किती चवीला छान लागतं ते. अगदी मटण आणि चिकन सुद्धा याच्या समोर फेल आहे. तर इथे आपलं सांबार